मिरची पूड टाकून लूटमारीचा प्रयत्न, बँकेचे आजी माजी कर्मचारी अटकेत। खामगाव तालुक्यात 5.69 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। पीडितेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न अपयशी ठरला। तांत्रिक तपासातून महादेव माठे व प्रथमेश बुटे यांची ओळख पटली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे। एपीएमसी बाजारात टोमॅटो 120 रुपये किलोने विक्री। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर हे घसरले आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। गेल्या आठवड्यापूर्वी टोमॅटोचे दर हे 90 रुपये किलोने विकले जात होते, आता मात्र तेच टोमॅटो 120 रुपये किलोने विकले जात आहे। तब्बल 30 रुपयांचा फरक पाहायला मिळत आहे। सध्या टोमॅटोची आवक कमी झाली असून त्यामुळे किंमत वाढली आहे। त्याचबरोबर पावसाचा परिणाम देखील झाल्याचे पाहायला मिळते। पुढील काही दिवस हे दर असेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे। टमाटर 120 आज बिक रहा है। परसों का रेट 90 रुपए बिका है। भाव बढ़ गया है ना, माल कम आ रहा है और आज का रेट कल मार्केट बंद रहेगा ना, इसीलिए रेट बढ़ गया है। अरे ले रहे हैं ना, थोड़ा बहुत ले रहे हैं, ज्यादा नहीं ले रहे हैं और आ रहे हैं धीरे धीरे कस्टमर। अभी नहीं चांस है क्योंकि कल मार्केट बंद रहेगा ना, इसीलिए तो आज रेट ज्यादा ही रहेगा ना, क्योंकि हाँ माल आज कम आया। मेरा नाम आलोक सरोज है। वणी येथे मनसेने उड्डाणपुलाच्या पिलरवर चढून आंदोलन केले। नागरिकांच्या सुविधेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वणी तालुक्यातील चिखलगाव येथे मनसे कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलाच्या पिलरवर चढून आंदोलन केले। खराब रस्त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे। उड्डाणपूल बांधकाम करणारी कंपनी कोणत्याही उपाययोजना करत नसल्याबद्दल मनसे नेते राजू उंबरकर यांनी संताप व्यक्त केला। 2 वर्षापासून या वणी शहरात जो मुख्य महामार्ग आहेत, जे शहराला जोडणारे वणी शहराला जोडणारे 2 महामार्ग आहेत, ते दोन्ही महामार्ग या महारेलच्या पुलामुळे विस्कळीत झालेले आहेत। इथं कुठल्याही प्रकारचं यांचं नियोजन नाही आणि काम एवढ्या संथ गतीने आहे की यांची टाइम लिमिट होऊन सुद्धा आजपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आणि याचं सर्व नागरिकांना दवाखान्याची सुविधामध्ये हे होतं, विद्यार्थी अडचणीत येत आहेत, सर्वसामान्य नागरिक अडचणी येत आहेत, व्यापारी या धुळीमुळे अडचणीत येत आहेत आणि या सर्वांचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा रस्ता रोकोचा विषय होता आणि निश्चितच आता डिपार्टमेंटली माणसं येणार आहेत आणि ते जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी याचा तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील। तर पोलीस अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, आता ते पोलीस स्टेशनला येणार आहेत सर्वजण आणि त्या प्रकारे चर्चा करून जोपर्यंत इथल्या नागरिकांना याच्यातून सुटका होणार नाही महारेलच्या त्रासातून, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना याहीपेक्षा मोठं आंदोलन करेल। नाशिक ग्रामीण भागात दरोडे टाकणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पोलिसांचा फटका। नाशिकच्या सायखेडा परिसरात रात्रीच्या वेळेस दुचाकीवर येऊन दरोडे टाकणाऱ्या 3 अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीवर राज्यातील वेगवेगळ्या भागात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। तसेच येवला परिसरात गांजा तस्करी करणाऱ्या संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तब्बल 20 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। गोंदिया शेतकऱ्यांना धानाचे पेमेंट अद्यापही मिळाले नाही। गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही आपल्या धान्याच्या चुकारापासून वंचित आहेत। खरीप हंगाम 2024-25 मध्ये 49,772 शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत केंद्रांवर आपले धान्य विकले, परंतु शासनाकडून फक्त 103,38,00,000 रुपये मिळाले असून 9,410 शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आलेले नाहीत। उर्वरित 373,38,00,000 रुपये प्रलंबित असल्यामुळे जवळपास 40,362 शेतकऱ्यांना अद्याप पेमेंट मिळालेले नाही। साधूच्या वेशात आलेल्या तिघांनी केली घरात चोरी। नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरात साधूच्या वेशात आलेल्या 3 भामट्यांनी एका महिलेच्या घरात 20,000 रुपयांची चोरी केली। भिक्षा मागण्याच्या बहाण्याने ते महिलेपर्यंत पोहोचले। तिने सुरुवातीला 500 रुपये दिले, पण नंतर त्यांनी हातावर रक्षा ठेवून भूल घालून पैशांचा ऐवज लंपास केला आणि पसार झाले। घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। ससून रुग्णालयात 354 पदांची भरती, 15 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरू। पुण्यातील ससून सर्व उपचार रुग्णालयात गट ड संवर्गातील गॅस प्लांट ऑपरेटर, माळी, स्वयंपाकी, रुग्णपट वाहक, कक्ष सेवक यांसह विविध 354 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे। ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्ट पासून सुरू होऊन 31 ऑगस्ट 2025 पर्यंत रात्री 11:59 स्वीकारले जाणार आहेत। भटक्या कुत्र्यांचा कहर, दरवर्षी 37 लाख जखमी, 305 जणांचा मृत्यू।
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान केंद्राने धक्कादायक आकडेवारी सादर केली। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की काही पशुप्रेमी मांसाहारी अन्न देत असल्याने कुत्रे अधिक हिंसक होत आहेत। दरवर्षी सुमारे 37 लाख लोक चाव्याचे बळी ठरतात, तर मागील वर्षी 305 जणांचा मृत्यू झालाय। कुत्र्यांना मारण्याचा प्रस्ताव नसून त्यांना रहिवासी भागापासून दूर ठेवावे अशी मागणी केंद्राने केली आहे। अंमली पदार्थांविरोधात विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य। येवला बसस्थानकावर येवला शहर पोलीस व SND कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थाविरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली। विद्यार्थ्यांनी स्वतः लिहून सादर केलेल्या पथनाट्यात व्यसनाचे मानसिक, शारीरिक व सामाजिक दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले, ज्यामुळे तरुण वर्गाच्या मनाला भिडणारा संदेश पोहोचलाय।